मित्रांनो, ही जॉब पोस्ट नीट बघा. रोल आहे एजंटिक एआय इंजिनियर. आता नाव भारी वाटते, पण ऍक्च्युअल काम काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं, कंपनीला असा इंजिनियर पाहिजे जो एआय ला फक्त चॅट नाही तर ऍक्च्युअल काम करायला शिकवेल. आता इथे बघा, एआय सिस्टीम बिल्ड करायच्या आहेत जे सप्लाय चेन ऑटोमेट करतील. म्हणजे इमॅजिन करा, कंपनीमध्ये स्टॉक कमी झाला, डॉक्युमेंट्स आले, सप्लायर अपडेट आला, तर एआय स्वतः डेटा चेक करेल, टूल्स वापरेल, वर्क फ्लो चालवेल आणि डिसिजन घेण्यामध्ये मदत करेल. आता ही रिक्वायरमेंट्स बघा. पहिली गोष्ट म्हणजे पायथन अँड जावा. म्हणजे मित्रांनो, फक्त प्रॉम्प्टिंग करून चालणार नाहीये, स्ट्रॉंग कोडिंग पण लागणार आहे. पुढे बघा, LLMs, एजंट वर्कफ्लो, टूल कॉलिंग, मल्टी स्टेप रिझनिंग. म्हणजे एआय ला मल्टिपल स्टेप्स मध्ये काम कसं करायचं हे समजलं पाहिजे. आणि इथेच एक इम्पॉर्टंट टर्म आहे, ती म्हणजे रॅग, रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन. थोडक्यात काय, एआय ला कंपनीचा इंटरनल डेटा वापरून स्मार्ट आन्सर द्यायला शिकवणे. आता बघा, एम्बेडिंग, हायब्रिड सर्च आणि री-रँकिंग हे सगळं बेसिकली एआय सर्च इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे एआय फक्त उत्तर जनरेट करत नाही, तर योग्य माहिती शोधून मग उत्तर देतो. आता ही लाईन खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स. म्हणजे मित्रांनो, क्लासिक डीएसए अजूनही मेलेलं नाही. एआय इंजिनियर व्हायचं असेल तर कोडिंग फंडामेंटल्स अजूनही तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. पुढे बघा, क्लाउड प्लॅटफॉर्म्स पण मेन्शन केले, AWS, GCP, Azure. कारण आता ऑलमोस्ट सगळे एआय सिस्टम्स क्लाउडवरच डिप्लॉय होतात. आता ह्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज बघा, मल्टी एजंट वर्कफ्लो, टूल एक्झिक्युशन, एआय ऑर्केस्ट्रेशन. म्हणजे फ्युचरमध्ये एकच एआय नाही तर मल्टिपल एआय एजंट्स एकमेकांसोबत काम करणार आहेत. आणि ऑनेस्टली सांगायला गेलं, ही जॉब पोस्ट एक गोष्ट क्लिअर दाखवते, फ्युचरचा एआय इंजिनियर म्हणजे फक्त प्रॉम्प्ट इंजिनियर नाही, त्याला कोडिंग, बॅकएंड, एआय, रॅग, क्लाउड, सर्च सिस्टीम सगळंच यायला लागणार आहे. थोडक्यात एआय इंडस्ट्री आता टॉय प्रोजेक्ट्स मधून बाहेर येते आणि ऍक्च्युअल एंटरप्राइज सिस्टीम बिल्ड करणाऱ्या इंजिनियर्सची डिमांड वाढते. जर तुम्हाला एजंटिक एआय इंजिनियरचा रोडमॅप हवा असेल तर कमेंट करा, रोडमॅप.